आज आमच्या सगळ्या व्यासपीठ जे बसल्यात त्यात व्यापाऱ्यांचा स्वाभिमान वाढवण्यासाठी आज आपण कितीतरी वर्षांनी काम करतो, पण हळूहळू जो ट्रान्सफॉर्म आपल्यामध्ये जे होत राहतोय आणि आज जे बदल घडत चाललाय, आपली एकी वाढत चालली आहे आणि आज त्याच्यामुळे आपण व्यापारामध्ये सुद्धा प्रोग्रेस होत चालली आहे. कोणी असं नाही यांना किती ऑनलाईन जरी आले तरी अजून व्यापाऱ्यांना असा काही फार मोठा धक्का नाही. आणि तुम्हाला परत एक गोष्टी सांगतो, हे काही टेक्नॉलॉजीज येत राहील जात राहील, जर आपण प्रत्येक माणसाने प्रामाणिकपणे आपल्या गिराकांचं लक्ष ठेवून जर आपण काम केलं, त्याची रिलेशन जर व्यवस्थित ठेवली आणि त्या लोकांची वागणं जर व्यवस्थित ठेवलं, कारण की व्यापारी हा समाजाला जोडणारा एक माणूस असतो आणि त्याचे कमीत कमी फोन डायरीमध्ये किंवा त्याच्या लिस्टमध्ये 500 ते 2-5 लोक त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि त्या लोकांची जर व्यवस्थित वागणी ठेवली तर धंद्यामध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. कारण की आता मध्ये ऑनलाईनचा काळ जो चालला त्याच्यामध्ये लय बूम होते, पण आम्ही ऑनलाईनमध्ये पण सुद्धा सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन कुठल्याही प्रोडक्टमध्ये जर असेल तर तो इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा आहे. या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचं कॉम्पिटिशन असून सुद्धा ते आज आमच्यासारख्या पार्टनरची, आमच्यासारख्या रिटेलरची ते फाईट करू शकत नाही. ह्याचा अर्थ काय, आपल्याला सुद्धा कमिटमेंट लेवल आपली हाय पाडावं लागेल. ते जर तुम्हाला एका दिवसामध्ये डिलिव्हरी देत असेल तर आपण आपल्या लोकांच्या घरात जवळ राहतो, त्यांना 5-10 मिनिटांमध्ये डिलिव्हरी देऊ शकतो. ह्या प्रामाणिकपणा तुम्ही ठेवू शकतात. तुम्हाला थोडंसं स्वतःला पण बदलावं लागेल, कारण की आज आपल्या देशाची इकॉनॉमी वाढवण्याचे जो प्रयत्न करतात ते व्यापारी लोक करतात. प्रयत्न तुम्हाला सुद्धा स्वीकार करावा लागेल. आज आपले व्यापारी बरेच वेळा, कारण की तुमच्यामधून मी निघून इथे आलो, मला अजूनही वाटतो की जे कॅपॅसिटी आपल्या व्यापारीमध्ये आहेत त्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्ममध्ये कॅपॅसिटी नाहीये किंवा त्या मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्ममध्ये कॅपॅसिटी नाहीये. आज जेव्हा तुम्ही प्रयत्नाने पाहता आणि तुम्हाला आवडू नये, अण्णा तुम्हाला मी सांगतो, मी याच भागातून, या तुपे साहेब इथे बसलेले आहे, तुपे साहेबांच्या भागातून मी आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दिवसाला जवळजवळ 50 किलोमीटर सायकलवरती पळायचे आणि मागचे 1.5-2 महिन्यापूर्वी नॅशनल मीडियाने झी बिझनेसने सूर्या इलेक्ट्रॉनिक्सची स्टोरी जेव्हा पूर्ण भारतभरात दाखवली तर सगळ्यात जास्त कौतुक या स्टोरीचे झाला. पण हा माझा नाहीये, हा कौतुक या व्यापारी लोकांचा आहे की प्रामाणिकपणे काम करून सुद्धा आपण एक मोठी मोठी कंपन्या घडवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते, पण प्रत्येक माणसाने स्वतःला ओळखावं. आज काय होतोय, आपण दुसऱ्यांचा विचार करतो आणि स्वतःला ओळखतच नाही. तो एवढा चांगला काम करतो, तो तसे करतो, तो तसे करतो. पण प्रयत्न करा की माझ्यामध्ये देवाने सगळ्याच गोष्टी दिलेली आहेत आणि मी जर माझी प्रत्येक गोष्टी जर वापर केली, माझ्या डोक्याची वापर केली, माझ्या शरीराची वापर केली, तर शरीर वारंवार मिळत नाही. मी तुम्हाला आज फार लांब खेचणार नाही, कारण की अण्णाला पण कुठे जायचं आहेत, बाकीचे पण बंधू बसलेले आहेत. मला ॲक्च्युली एक कार्यक्रमामध्ये अर्जंट जायचं होतं, पण माझ्यासाठी मी ज्या 2-3 गोष्टीवरती जे काम करतो की प्रत्येक माणसाने जीवन जगावं तर कसे जगावं. हा जो शरीर मिळाला ना, हा कितीतरी जन्माचा कर्म चांगलं असलं तर आपल्याला मनुष्य जन्म भेटतो. पण आपण काय करतो, ह्याला कम्फर्टमध्ये वापरतो. तुम्ही स्वतःला कम्फर्टमध्ये वापरणं बंद करा आणि प्रयत्न करा की शरीर मिळालेलं आहे, ह्याला जेवढा घासता येईल तेवढा घासा, जास्तीत जास्त तेज निघेल आणि तुमची प्रोग्रेस होणारे कोणी थांबू शकत नाही. कारण की आपण कष्ट केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही.